बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसाद राज्यात. परभणीत आज महामोर्चा काढला जाणार. मनोज जरांगेंसोबतच बजरंग सोनावणे आणि सुरेश धसही होणार सहभागी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी 18 जानेवारीला घेणार भाजपच्या नेत्यांची बैठक. 5 वर्षांच्या रोडमॅप बाबत करणार मार्गदर्शन. एसी केबिनमध्ये बसून बोलण्यापेक्षा गडचिरोलीमध्ये जाण्याचं धाडस दाखवा. मंत्री शंभूराज देसाईंचं संजय राऊतांना खुलं आव्हान. एकनाथ शिंदेंवरून केलेल्या टीकेला देसाईंचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग. डॉक्टर संभाजी वायबसेंसोबत दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मीरा रोडमधल्या शॉपिंग सेंटरमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या. सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू. राज्यामध्ये गारठा वाढला. किमान तापमानात घट. पुढील 4 दिवस थंडीचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाणार. कोरोनानंतर आता चीनमध्ये मानवी मेटापन्यूमो व्हायरसचा उद्रेक. रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ. जागतिक स्तरावर चिंता वाढली. महाराष्ट्राचं एकमत म्हणजेच न्यूज 18 लोकमत. बीआरसीच्या रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातनं 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील 2 जण ते असण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतरित्या माहिती दिली जाईल. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत आहेत. सुरेश, 3 आरोपी अद्याप फरार होते असं सांगितलं जात होतं. मात्र आता जे 2 जण सापडलेत ते या 3पैकी असण्याची शक्यता आहे का? कोण कोण असतील? संतोष देशमुख हत्ये प्रकरणात त्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही पोलीस सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. विशेष म्हणजे जे 3 फरार असलेले आरोपी आहेत त्या आरोपीपैकी 2घांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलेले आहे. त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील आणलं जाणार आहे. आणि एकंदरीतच गेल्या अनेक दिवसापासून जो काही पोलिसांचा आणि आरोपींचा जो गुन्हेगारांचा पाठशिवण्याचा खेळ सुरू होता तो आता कुठेतरी संपलेला आहे. 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांच्याकडून जी महत्त्वाची माहिती आहे, खून प्रकरणातील हे आरोपी असल्या कारणानं याच्यामध्ये कृष्णा आंधळे, त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांच्यापैकी 2 आहेत अशी देखील माहिती. आणि जी पोलीस प्रशासनाने सांगितलं की प्रमुख आरोपी आहे, त्यामुळे यात सुदर्शन घुले असण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते. का तर एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले याच्याभोवती खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं प्रकरण घडण्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. आणि त्याच दृष्टिकोनातून आता यांना ताब्यात घेतल्या कारणानं आता मोठी अपडेट यामध्ये समोर आलेली आहे. विशेष म्हणजे आपण जर या अगोदर बघितलं तर 4 आरोपींना खून प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि हे 3 आरोपी गेल्या 26 दिवसापासून मोकाट फिरत होते. बीडमध्ये त्या अनुषंगाने मोठा मोर्चा देखील निघाला. त्याचबरोबर मसाजोगच्या गावकऱ्यांनी या आरोपींना अटक करावं म्हणून जलसमाज आंदोलन देखील केलं. मोठमोठे राजकीय नेत्यांनी देखील त्यावरती प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यात अंजली दमाने यांनी त्यांच्यासंदर्भात वेगळे दावे केले होते. मात्र आता त्या आरोपींना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचा जो उलगडा आहे तो लवकर होणार आहे. त्याचबरोबर नेमकी हत्या कशा पद्धतीनं कोणत्या कारणास्तव केली गेली होती यामधला जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले याच्याकडून देखील ती गोष्ट समोर येणार आहे. त्यामुळे साहजिकच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून आता 3 तपास यंत्रणा तपास करतात. त्यामध्ये CID आहे, SIT आहे आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या एका पथकाने पुण्यामधून त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे साहजिकच ते इथं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणल्यानंतर पोलीस अधीक्षक या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन डिटेल्स देणार आहेत. मात्र कुठंतरी पोलिसांना या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश आल्याचे देखील बोललं जाते. श्वेता. बिलकुल सुरेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि आपण वेळोवेळी या सगळ्या प्रकरणातली अपडेट घेत राहूच. काय
यातले खुलासे दररोज होत आहेत. आता आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली बघूयात. आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यासोबतच संपूर्ण राज्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये महामोर्चा काढला जाणार आहे. नूतन महाविद्यालय मैदानापासून मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासोबतच अनेक नेते मंडळी परभणीतल्या मोर्चात देखील सहभागी होणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. आज परभणीमध्ये देखील त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून दुपारी 11च्या दरम्यान हा मोर्चा निघणार असून या मोर्चामध्ये जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तर बाहेर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील या मोर्चासाठी आज परभणीमध्ये 10 ते 11च्या दरम्यान पोहोचतील. यामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर हे या मोर्चासाठी येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आज परभणीमध्ये या मोर्चासाठी दाखल होतील. एकूणच परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये या मोर्चाची मागील काही दिवसापासून मोठी तयारी करण्यात येत होती. आज दुपारी 11 ते 12च्या दरम्यान हा मोर्चा परभणी शहरातील मुख्य रस्त्यावरून निघणार आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. आणि आता एक मोठी बातमी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एका प्रमुख आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुण्यातून त्याला ताब्यात घेतल्याची खरं तर ही प्राथमिक माहिती समोर येते. हत्या प्रकरणातील फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील असण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, काय अपडेट? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील जे फरार असलेले SIT, CID त्याचबरोबर स्थानिक पोलीस जे आहेत ते देखील यासाठी तपास घेत होते आणि त्यापैकी एक प्रमुख असलेला आरोपी त्याचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र त्याला पुण्यामधून एका टीमने ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे आणि पोलीस अधीक्षक या संदर्भात अधिकृतरित्या घोषणा देखील करणार आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जवळपास 26 दिवस होत आहेत आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणि त्यानंतर या प्रकरणातील 4 आरोपी अगोदर अटक करण्यात आले तर खंडरी प्रकरणातील 2 आरोपी अटक आहेत आणि आता या 3 फरार असलेल्या आरोपीपैकी एक जणाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नक्कीच जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे फरार असलेले आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा कट कशा पद्धतीने रचला गेला, त्याचबरोबर या प्रकरणात नेमके आणखी काय नवीन खुलासे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रमुख जो काही आरोपी आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील जी स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांच्याकडून माहिती मिळते आणि त्या संदर्भात अधिकृतरित्या पोलीस अधीक्षक याची माहिती देणार आहेत. बरं सुरेश, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.